ओके. भारतीय जनता पार्टीचा जय असो. भारत माता की जय. वंदे महायुद्ध. इकडे बघा. इकडे इकडे तिकडे पहा. तुम्ही इकडे का तिकडे काय सगळ्यांकडे फिरून घ्या एकदा. काय सांगाल, पक्षाने आपल्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे महापौर पदासाठी, काय भावना आहे? आज सर्वपक्षीयच्या श्रेष्ठांच्या आदेशानुसार आज मी महापौरचा अर्ज इथे भरलेला आहे. त्या आमचे जे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी, मंगेशदादा चव्हाण, आमचे आमदार रालके राजू मामा भोळे, आमच्या खासदारताई रक्षाताई खडसे, गुलाबराव पाटील मंत्री आमचे, खासदारताई रक्षाताई स्मिताताई वाघ, यांचे सर्वांचे मी आभारी आहे. आणि जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांनी आम्हाला जी संधी दिली आहे त्याचे आम्ही खूप खूप आभारी आहेत. हो, आपल्याला उपमहापौर पद मिळालेलं आहे, काय भावना आहे? नमस्कार, मी मनोज चौधरी. मी प्रभाग 9मधून शिवसेनेकडून निवडून आलो होतो. मी अगोदर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे दुर्घटना झाली त्यांना श्रद्धांजली देतो शिवसेनेतर्फे. आणि जी संधी आम्हाला आज पक्ष थ्रू आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब असतील, आपले मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि दुसरे नेते गिरीशभाऊ महाजन असतील, आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोळे असतील, किशोरप्पा असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, अमोलदादा पाटील असतील, सर्व भाजपाचे आमदार असतील. चुकून कोणाचं नाव सुटलं असेल त्यांची माफी मागतो. आणि दोघी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे असतील, भाजपाचे असतील, सर्वांच्या मदतीमुळे आणि सर्वात मुख्य म्हणजे जे 70 नगरसेवक ज्यांनी आम्हाला एकत्र पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्याचं मुख्य कारण माझे गुरुवर्य शांभाऊ कोकटा यांच्यावर मी पहिल्यांदा 2008 साली नगरसेवक झालो आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे कायमस्वरूपी 4 टर्ममधून नगरसेवक झालेलो आहे.